गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, फक्त मी दोनच शब्द देतोय. जसं मी पैदल यात्रा केली ना अंजनेरीला पण, विजय साईबाबांना पण, आणि त्र्यंबकच्या भोले बाबांना पण, आणि मुलीच्या आईला पण. मित्रांनो, सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास ज्या सुटले ना, दिल्लीतून सुटले ना, त्यांचा लय मोठा फटाके चालू होते. पण एक लक्षात ठेवा, सत्य की हमेशा जीत होते. वेळ लागतो त्या गोष्टीला. आज तो एकटा होता. 56 इंची नरेंद्र मोदी साहेब हा एकटा होता. आज 140 कोटी परिवार आहे त्यांच्या मागे, आणि त्या परिवारामधला मी त्यांचा कार्यकर्ता आहे. मी मोदी भक्त आहे. मित्रांनो, आमच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होणार ना, तर देवेंद्र फडणवीस साहेब 100% होणार. कोणी काही बोलू, कोण काय बोलतं, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. त्यांना साथ देणारे दोन महायुद्ध भेटलेले, एक एकनाथ शिंदे साहेब आणि एक अजितदादा. हे साथ पण सोडणार नाही. त्यांना माहिती मोदी साहेबांनी सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास, ते कधीच भेदभाव करत नाही, कोणत्याच मंत्रीमध्ये करत नाही. मी कार्यकर्ता, मी खूप साधा सिंपल नोकरी करतो मित्रांनो. मला काही जास्त पेमेंट नाही, काय नाही. पण आज प्रत्येक राज्यामध्ये आज मोदींनी असा डंका वाजवलेला आहे. अमेरिका असो, जर्मनी असो, फ्रान्स असो, कतार असो, दुबई असो, कोणता पण देश असो, आज मोदी साहेब जिंदाबाद, मोदी साहेब जिंदाबाद. मी एक कार्यकर्ता म्हणून, माझा एक फ्रेंड आहे, तो दुबईला असतो. तिने मला कॉल केला. तिने मला सांगितलं, इतका आदर करतात ना, बाहेरच्या देशात गेल्यानंतर इतका आदर करतात ना, हे फक्त 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. आणि मित्रांनो, मी इथून सांगतो इथून, आणि मी आज साकडं घातलेलं आहे बाप्पांना मी आज साकडं घालतोय की प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचं सरकार येणार, आणि पुन्हा एकदा आमच्या महाराष्ट्रामध्ये कमळच खेळणार, आणि पुन्हा एकदा BJPचं सरकार हे एकाच राज्यामध्ये नाही, प्रत्येक राज्यामध्ये. जिथे हे असेल ना, हे तिथे हेच भेटणार आहे, लोक हेच देणार आहे लोकांना. पण जिथं हे असेल ना, तिथे आमचं कमळ खुलणार आहे. कमळ. प्रत्येक राज्यामध्ये. आता हरियाणामध्ये पण मत आहे, जम्मू काश्मीरमध्ये पण मत आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं आमचे उमेदवार असणार, तिथं फक्त हे आमचे गणपती बाप्पा असा आशीर्वाद देतील ना, की दोन्ही हाताने फक्त लड्डू राहतील, लड्डू. आणि प्रत्येक ठिकाणी फक्त फटाकेच फुटतील. मित्रांनो, ठीक आहे, माझी पहिला अंदाज चुकला, 400 सीटाने आले मोदी साहेबांचा. पण आशीर्वाद माझ्या भोलेबाबांनी नाही, माझ्या 33 कोटी देवी देवतांनी तर आशीर्वाद दिलाच. पण भोलेबाबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी हमेशाशी. प्रत्येक, ते बोलतात ना, सर्वधर्म समभाव. ते जात बरोबर पाहून बोलत नाही. त्यांच्यासाठी सर्व जात एकच आहे. ते सर्व देवांना मानतात. आता आमच्या 4-5 दिवसापूर्वी बापांची इथं पूजा झाली. त्याच्यावर सुद्धा लोकांनी पॉलिटिक्स केली की मोदी साहेब फक्त महाराष्ट्रात फक्त इलेक्शनसाठी आलेले आणि फक्त पॉलिसी करायला लागले. मित्रांनो, लक्षात ठेवा, हा जो शब्द आहे ना, हा त्या लोकांना खूप महागात पडणार आहे. आणि जेवढी सीट आमची BJPची असतील ना, तेवढं तर येणार. पण त्यांना अजितदादांची साथ, एकनाथ शिंदे साहेबांची साथ राहणार ना, त्यांची सीट आता पूर्णच येणार. म्हणून फिर एक बार मोदी सरकार. पण मित्रांनो, एक मला तुम्हाला सांगायचं आहे, जम्मू काश्मीर 370 कलम हटवला, आणि आज जो पाकिस्तान आहे ना, पाकिस्तान भिकारी कटोरी घेऊन भीक मागतोय, हे फक्त मोदी साहेबांना शक्य केलेलं आहे. चायना असो नाही तर पाकिस्तान असो, युद्ध चालू होतं रशियामध्ये, युद्धसुद्धा थांबवतील ना, फक्त आपले मोदी साहेबच थांबवतील. कारण त्यांच्या वाणी साखर आहे, यांच्या वाणी नाही ना. तो पप्पू खटाखट कोणाला भेटले का खटाखट, पण पटापट आणि चटाच फक्त पॉलिटिक्स केली त्यांनी. म्हणून तो व्यक्ती ना, पुढं घाट आहे, त्या घाटाकडे जायचं नाही आपल्याला. आणि पुढं चांगले फुलं टाकलेले फक्त कोण आहे, ते आपले नरेंद्र साहेब मोदी. म्हणून मी हे जे घातलं आणि हे जे केलं, याच्यात मी पॉलिसी करत नाही. 10 वर्षात खूप कामं केलेली. ठीक आहे, मला खूप छोटी नोकरी, मला काही अडचण नाही. पण देणारा मला कोणी, परमेश्वरी. म्हणून आहे ना, मोदी साहेबांनी प्रत्येक भाषण आहे ना, प्रत्येक साहेब, आमचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मंत्र्याचं ज्या टायमाला डिबेट असते, आर भारत चॅनलवरती अर्णव गोसावी संघ, त्याच्यात आर भारत चॅनलवरती त्या अर्णववर पण किती मोठा आरोप केला होता. अर्णव फक्त BJPचंच चॅनल आहे, BJPचंच चॅनल आहे. पण चॅनल BJPचं नाही आहे. अर्णव हा जो व्यक्ती ना, हा फक्त तिने जे चॅनल चालू केलं ना, हे दाखवतो तो
की जगात लोक कोणत्या पद्धतीचे वागतात, कसे असतात ते खरं आहे. मित्रांनो, मी भोले बाबांचा खूप मोठा भक्त आहे, पण फक्त माझ्यासाठी एकच श्रद्धा आहे. मी जेव्हा मोदी साहेबांना भेटेल ना, बाबांच्या आशीर्वादानं जेव्हा भेटेल ना, मी त्यांच्या चरणाचा स्पर्श करेल आणि त्यांचं दर्शन घेईल. कारण मी ना 2014पासून आहे ना, मी त्यांना भेटायची खूप इच्छा करते. आमच्या नाशिकमध्ये पिंपळगावला सभा होती, त्या टायमाला पण मी तिथे होतो. आणि माझे हेमंत गोडसे, भारतीताई पवार, त्यांच्या खासदारकीच्या इलेक्शनच्याच मी बोललो पण होतो की येतील. ठीक आहे, अंदाज चुकला माझा. काही गोष्टी अशा असतात की जिकडं देव आहे तिकडं राक्षस पण असतात. म्हणून ना मोदी साहेब असे व्यक्ती आहे की कितीही पण त्यांना खात्या शब्दात, तुच्छ शब्दात बोला, पण मोदी साहेब कधीच बोलणार नाही. मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. हा त्यांचा मूलमंत्री. हा 41 कोटीमध्ये जे शिवाय देणारे लोक आहे ना, हे पण त्यांच्या परिवारामधला एक भागच आहे. कारण साहजिक गोष्ट आहे, एखादी फॅमिलीमध्ये 2 भाऊ आहे, लग्न झालेले असतात, वादविवाद होतात. ते वायली जरी निघाले ना, तर प्रेम हे त्यांचं तसंच असतं. आज पण तसं राहतं, तसं पण तसं राहतं. तसं मोदी साहेबांचं तसंच आहे. ज्या टायमाला मोदी साहेबांच्या आईंचं निधन झालं ना, सगळ्यात जास्त दुःख झालं असेल ना, सगळ्यात जास्त मोदी साहेबांपेक्षा जास्त झालं तो मुलगाच आहे. पण त्यांच्यापेक्षा जास्त दुःख मला झालं. मी माझ्या आईला पण सांगितलं, माझ्या वडिलांना पण सांगितलं. घरामध्ये खूप वाईट गोष्ट घडली. त्याच्यावर पण लोकांनी पॉलिसी केली. ठीक आहे, बघणारं देव आहे, करणारं देव आहे. आणि मी माझी गॅरंटी, ज्या टायमाला मोदी साहेबांची 400 गॅरंटी होती ना, आता मोदी साहेबांना असं वाटत असेल की आपल्या सीटा खूप कमी आलेल्या आहे, म्हणून मोदी साहेब बोलत नाही. असं नाही. शेर जेव्हा जखमी होतो ना, तर त्याला असं बाकीच्यांना वाटतं की मग माझं सगळ्या गोष्टी मी आता हरलो आहे. पण जेव्हा तो एंट्री करतो ना, तो सगळ्यांचा बाप निघतो. आणि हा मोदी साहेब आहे ना, मोदी साहेब हा सगळ्यांचा परिवारामधला एक सदस्य आणि खूप मोठा आहे. तो लीडर आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे, सगळ्यात गरीबातला गरीब, एकदम गरीब, तो माझा परिवारामधला सदस्य आहे आणि मी त्यांच्या परिवारामधला सदस्य आहे. मोदी साहेबांविषयी, आमच्या भाभीच्या कार्यकर्त्याविषयी जर कोणी वाईट बोललं ना चॅनलवरती, मी चॅनल बदलून टाकतो. असं टोपीवाला नाही का, टोपीवाला दिल्लीमधून सुटला ना, काय फटाके वाजले दिल्लीमध्ये, टाप 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 टाप. पण एक लक्षात ठेवा साहेब, खासदारकीचे तुमचे 5 सीटं पण नाही आलेले. आमचे खासदारकीचे पूर्ण 5 सीटं आलेले. कारण ते लोकांना दिसतंय. तुमच्यासारख्या दारूच्या बाटल्या शॉप टाकलेले नाही त्यांनी रोडवरती स्कूलला लावून. यांची फक्त बोली बच्चे नाही. झाडणं हजारे सांग तर काय केले, गद्दारकी केली हे सगळं जगाला माहिती. मी मराठा आहे, लाख मराठा आहे. लोक कोण पॉलिसी करतं, काय पॉलिसी करतं ना, आमचं साथ देवेंद्र फडणवीस साहेबांना पण राहणार. आमच्या नाशिकमध्ये कुठे पण कोणता पण उमेदवार उभे राहू, शिवसेनेचा असो, अजितदादांचा असो, मी ठरवलेलं आहे. मी बूथवर पण होतो खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस, हेमंत आप्पाजी तिकडं. पण ठीक आहे, नशीब आहे, तकदीर आहे. पण मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, आता आपले नावं जर जास्तीत जास्त रजिस्टर केले नसेल, कारण मी जेव्हा बूथवर होतो ना, बऱ्याचशा लोकांच्या कंप्लेंट आल्या होत्या की त्या बूथवरती गेले ना, तर नावं नव्हते लोकांची नावं. काही लोकांच्या घरामध्ये 4-4 लोकं होते, पण त्यांची नावं नव्हती. सीटं कमी पडायचं कारण फक्त रिझन फक्त हाच असेल. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून, तुम्ही जो त्रास होत असेल ना, तर कार्यकर्त्यांना भेटून, तुम्हाला ज्याला मत करायचं त्याला करा, पण कार्यकर्त्याला भेटून तुम्ही ती कंप्लेंट जरूर सॉल्व्ह करा. मी बाहेर गेलो होतो बूथ सोडून बाहेर. पण म्हणतात ना, मी मध्ये लोकांना चौकशी केली, इकडे लोकांना चौकशी केली, पण मी साधा सिंपल कार्यकर्ता आहे, जास्त आपली ओळख मोठ्या व्यक्तीपर्यंत नाही. पण त्याच्यासाठी आता मी इलेक्शन लागायच्या अगोदर एक दिवस का होईना मी माझा प्रयत्न करणार आहे आणि एखाद्या चांगल्या व्यक्तीला भेटेल आणि त्यांना मी त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन करेल. फक्त मित्रांनो, माझा एकच विश्वास आहे, सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. मोदी साहेबांचं BJPचे सरकार आहे, प्रत्येक राज्यामध्ये येणार. आणि फक्त लक्षात ठेवा, कमळ या चिन्हाला जी पण पार्टी जॉईंट असेल, जसं धनुष्यबाण, अजितदादांचं घड्याळ आमच्या महाराष्ट्रामध्ये, अदर राज्यामध्ये जे पण पार्टी कमळाला जॉईंट असेल ना, अशा पार्ट्याला, अशा कॅन्डिडेटला तुम्ही मत द्या आणि प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचं सरकार येईल. ही माझी गॅरंटी, ही माझे परमेश्वर गणपती बाप्पांची गॅरंटी. बाप्पा सगळे विघ्न दूर करील आणि पुन्हा प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचं सरकार येईल. आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये अजितदादा तर राहतील, एकनाथ शिंदे साहेब राहतील. मुख्यमंत्री कोणी पण हो, पण कामं खूप बेस्ट केलेली आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये. आज 2014पासून रेशन भेटतं आहे,
सबसिडीमध्ये गॅसचं पण ते आता ते योजनांना ते पण भेटतं आहे. प्रत्येक गोष्टीवरती लाडकी बहीण योजना ती पण भेटते. अशा योजना प्रत्येक राज्यामध्ये काही ना काही मोदी साहेब आणतीलच. कारण हे मोदी हे तो मुमकिन आहे. यांच्यावानी खटाखट, खटाखट, फटाफट नाही, पण चटाचट फक्त बोलले बच्चन देणारे भरपूर आहे. तो गेला ना आंबेडकर बोलायला, बदनामी करायला. पण लक्षात ठेवा, देव कोणता पण असो, परमेश्वर कोणता पण असो, जेव्हा परमेश्वर बघतो ना, तर मोदी साहेबांसाठी हिरे पण असतात. मोदी साहेब आमचा भारत देशाचा कोहिनूर हिरा आहे. जो बघेल ना, तो बघतच राहील. आणि मी काही पण होईल माझं भविष्यात, काही पण हो, पण मी एक कार्यकर्ता आहे. मी त्यांना भेटणार, त्यांचं दर्शन पण घेणार आणि ही पण सांगणार, मी त्यांच्या हस्ते पूजा घालायची. जसे मी आता अंजनेरीला पैदल यात्रा केली ना, हनुमान जयंतीला 4 जूनच्या अगोदर हनुमान जयंती होती. मी पैदल यात्रा केली. पैदल यात्रा केली, माझे व्हिडिओ पण टाकले. चॅनलवाल्यांनी माझा व्हिडिओ शेअर केला. बिगर पैसे 1 रुपया न घेता, फक्त तो माझ्याकडे रोज बघण्यासाठी आला. ठीक आहे, त्याची बजेट बसलं नाही, पण तो चॅनलचा जो CEO होता तो मला बोलला, तुमचं बोलणं खूप छान आहे. मग मी तर आमचं कॉन्टॅक्टमध्ये तुझा कॉन्टॅक्टमध्ये होता. तिने मला फोन केला. म्हणलं सर काय चाललं? म्हणे काय नाही. म्हणलं सर माझा एक व्हिडिओ मी अंजनेरीला पैदल यात्रा केली, फक्त तुमच्या चॅनलवरती टाकता का? जनमत नाशिक चॅनल, त्यांनी लगेच माझा व्हिडिओ टाकला. तो व्हिडिओ पण माझ्या यूट्यूबवर मी शेअर केलेला आहे. ठीक आहे, आज माझ्या कनेक्टमध्ये एवढे नसेल कोणी वर्चेस, पण मी जेव्हा भेटेल ना, तर माझा प्रत्येक व्हिडिओ हा मी दाखवेल, हा मी जरूर दाखवेल. कारण मला माहिती आहे ना, मी जे कामं करतो ना, हे मी इथून करतो आहे. आणि मोदी साहेब जे काम करतात ना, ते इथूनच करत आहे. म्हणून आज प्रत्येक देश मोदी हे तो मुमकिन आहे. मोदी साहेब जेव्हा पण माझा हा व्हिडिओ बघशाल ना, तेव्हा मला इतका आनंद होईल. जेव्हा मी तुम्हाला भेटेल ना, तर मला 33 कोटी देव आणि देवीचं दर्शन झाल्यासारखं होईल. कारण का साहेब, तुम्ही खूप छान कामं केलेली, खूप छान कामं केलेली. चाय सोडून द्या, तुम्ही चाय विकला ते पण सोडून द्या, पण आज तुम्ही जे हिरासारखं तुम्ही देशाला आपल्या पहिल्या स्थानावर आणण्याचा प्रयत्न करता ना, ते जरूर होणार. म्हणून मी सांगतो मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्व मंगल होणार. प्रत्येक राज्यामध्ये आमचं शीट येणार. फक्त BJPचं सरकार राहणार, BJPचंच सरकार राहणार. आणि आमचं सरकार 5 वर्ष नाही, अजून 50 वर्ष चालणार. मोदी साहेबानंतर आमचे योगी साहेब पण आहे. योगी साहेब पण ते एक नंबर आहे. मी योगी साहेबांचं पण भाषण कधी ऐकत असतो. आमच्या BJPचे जे चांगले कार्यकाम केलेले असतात ना, मी सर्व बघतो मित्रांनो, इथून बघतो. कारण मोदी हे तो मुमकिन आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त मी एक बापांना साकडं घालतोय आणि मी एक वचन पण देतोय. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आज 30 तारखेचा आहे. आज तारीख 13 आहे, महिना 9 आहे, वार शुक्रवार आहे. आज लक्षात ठेवा, मी बापांना साकडं घालतोय की बाप्पा, निकाल लागायच्या अगोदर तर मी प्रयत्न करणार होते भेटण्यासाठी, पण भेट होऊ न हो, केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब 5 वर्षांनी आणि 50 वर्ष काम करतील, ही तुमचा आशीर्वाद हमेशा त्यांच्या पाठीशी राहील. आणि दुसरी गोष्ट बाप्पा, प्रत्येक राज्यामध्ये फक्त आमचं BJPचंच सरकार येईल, ही पण गॅरंटी. फक्त ना, हे जे म्हणतात ना आरक्षण, हे काय गोष्टी, यांच्यावर विश्वास ठेवू नका. फक्त मोदी हे तो मुमकिन आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घरामधल्या प्रत्येक व्यक्तीला एक गव्हर्नमेंट जॉब भेटणार. ह्या आमच्या अशा काही योजना आहे की ते मी मोदी साहेबांपर्यंत मी कनेक्ट करणार आहे. जसं मला आता महाराष्ट्रात समजा कोणी एक चांगला व्यक्ती भेटला, त्यांच्या थ्रू मी जर मोदी साहेबांपर्यंत गेलो, तर माझ्या मनात अशा छान योजना आहे. मी पॉलिटिक्स म्हणून बोलत नाही, फक्त माझं एक वचन आहे की मी काही योजना सांगणार आहे की जिथं ज्या गोष्टी मोदी साहेब शक्य करू शकतात. म्हणून मोदी हे तो मुमकिन आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्व मंगल होऊ दे बाप्पा.